कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर क्लिकिंग ऑन माय टुडेज व्हिडिओ. तर एका विकेंडला आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत बोलिंग करायला गेलेलो होतो आणि दिस इज अवर फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि इतकं मजा आली ना सगळ्यांसोबत असं प्ले करून. आणि पहिल्यांदा करतोय तर वेगळंच वाटणार ना. तर म्हटलं चला याचा पण एक छोटासा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूया. तर अवनी, मी आणि पाटलांनी कधीही न केलेली गोष्ट आज पहिल्यांदा करतोय आणि पहिल्यांदा खेळतो सुद्धा. वाव, अजून एक चान्स, अजून एक. जमते फर्स्ट टाइम मध्ये जमते. तेच ना, पहिल्यांदा नव्हतं. नाही नाही, अरे चला तू एक. बोलिंग वगैरे झाल्यानंतर फ्रेंड्सचं काही काम होतं त्याच्यामुळे ते दुसरीकडे गेले आणि आम्ही आयक्यामध्ये आलो. जस्ट फिरायचं होतं, काहीतरी वस्तू वगैरे घेऊया म्हटलं, कारण आयक्यामध्ये आल्यानंतर रिकाम्या हाती कोणी जात नाही. तो फायनली आम्ही आयक्यामध्ये आलो, कारण खूप दिवसापासूनचं चालू होतं की जाऊन येऊया एकदा तरी, पण नेहमीच काही ना काही कारणामुळं नाही जाणं होत. आणि खरं तर आयक्यामध्ये यायचं म्हणजे फक्त खूपच वेळ जातो, 3-4 तास तर सहज इथे जातात. आणि खूप मोठं आहे त्याच्यामुळे बघायला असा खूप निवांत वेळ लागतो आणि माणूस खरंच थकून जातो आणि रिकाम्या हाती तर तिथून बिलकुलही येत नाही. तर आयक्यामध्ये फुल सेटअप असतो. बेडरूम, किचन, स्टडी रूम, ऑफिस रूम, बॅकयार्ड, म्हणजेच घराच्या बाहेर जे आपला पोर्च असतो तर त्याला इथं बॅकयार्ड म्हणतात. आणि तिथं खूप सारे झाडं वगैरे असो किंवा टेबल असतो, फर्निचर आपल्याला काय तिथं ठेवायचं हे आपल्याला इथं येऊन आयडिया येते. किंवा आपले समजा फ्लॅट असेल, अपार्टमेंट, तर तिथं आपल्याला गॅलरी असते, तर गॅलरी कशी आपण डेकोर करू शकतो, किड्स रूम कशी डेकोर करू शकतो, ऑफिस रूम आपल्याला जर एखादं म्हणजे काही जरी आपल्याला एखादा कॉर्नर आहे की जो आपल्याला डिझाईन करायचा आहे तर तो कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर त्याची खूप साऱ्या आयडियाज आपल्याला इथं येऊन जातात. आणि खरंच मला आयक्यामध्ये फिरायला खूप आवडतं. भलेही शॉपिंग नको, पण मग मला मस्त वाटतं तिथं गेल्यानंतर. पण मग घरी आल्यानंतर टायर्डनेस फील होतो, पण मग मजा येते. आणि आम्ही बघत होतो खूप सारे ऑप्शन, खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळत होत्या आणि मस्त वाटत होतं. आणि अवनीला तर तुम्हाला दिसतच असेल, अवनीला असं किड्स रूम जिथं जिथं दिसेल ना तिथं डायरेक्ट झोपून घ्यायची आणि बघायची ते काय नेमकं. तर बघा तुम्हाला पण कसा वाटतं. तुम्हाला मी आधी सांगितलं गॅलरीसुद्धा आपण कशी करू शकतो, तर हे बघा त्याचं एक थोडंसं डिझाईन केलेलं ते तुम्हाला दाखवते. आणि या पद्धतीने आपण जर केलं तर ते कसलं भारी दिसेल ना. तर तुम्हीसुद्धा हा व्लॉग बघा आणि तुम्हाला कसा वाटतं मला नक्की सांगा.
लास्ट टाइम ज्यावेळेस मी आयक्यामध्ये आले होते त्यावेळेस मी तुमच्याबरोबर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता, पण त्यावेळेस मी दुसऱ्या फर्निचर शॉप जे आहे ना तिथे आम्ही गेलेलो होतो आणि तिथून मग आयक्यामध्ये आलेलो होतो. त्याच्यामुळे थोडेसेच क्लिप्स मी इथल्या घेतल्या होत्या, जास्त बघायला नव्हतं मिळालं कारण ऑलरेडी आम्ही खूप थकलेलो होतो. पण आज फुल टाईम होता आणि त्याच्यामुळं मला सगळं काही बघायचं होतं, नेमकी कसं असतं आयक्या, काय काय मिळतं तिथं. ते क्युरियोसिटी असते ना एक प्रकारची आपल्याला की नेमकी एवढं सगळं एकाच ठिकाणी कसं मिळू शकतं, आणि ते बघायला मिळालं. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आहे, मी फक्त ऐकलेलं आहे, कधी गेलेली नाही आहे तिथं, पण मग मुंबईमध्ये आहे हे मला माहिती आहे. तर ही एक ऑफिस रूम पण म्हणू शकतो किंवा काही लोकांना गेम वगैरे खेळायला आवडतं तर त्याच्या रिलेटेड, किंवा शेअर मार्केटमध्ये काही लोक असतात त्याच्यासाठीचं डिझाईन केलेलं आहे आणि खूप मस्त होतं. पाटलांना जास्त आवडलं ते. आणि इथे एक किचनचा सेटअप होता आणि इथं एक छोटंसं किचन आणि टेबल, डायनिंग टेबल, स्टडी टेबल, इतकं छान होतं ना. एकदम छोटंसं घर आणि छोटंसं सगळ्या अशा लिमिटेड गोष्टींमध्ये कसं आपण घर ठेवू शकतो. खरंच खूप मस्त आयडिया येतात तिथं आल्यानंतर. आणि कॅफे वगैरे आपल्याला एखादा डिझाईन करायचा आहे किंवा आपला स्वतःचा कॅफे असावा, याच्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने आपण ते करू शकतो हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आणि प्लॅनिंग आपण याच्यानुसार करू शकतो. ॲक्च्युली काय हवं आहे हे आपल्याला इथं आल्यानंतर समजतं की काय गोष्टींची गरज असते घरामध्ये आणि आपण ते कसं घेतल्यानंतर कसं दिसेल हे सुद्धा आपल्याला समजतं. तर असा होता आमचा आयक्यामधला अनुभव. आणि आपण काही घेण्याचं मन नसलं तरी इथून जाताना कोणीही रिकामी हाती जात नाही, एकदम छोटीशी का होईना वस्तू इथून घेऊनच जातं. तर मस्त होता आयक्यामधला हा अनुभव आणि छान वाटलं. तर लास्ट टाईम तुम्हाला किचन रिलेटेड गोष्टी मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये दाखवल्या होत्या की भांडी वगैरे कसे असतात, काय असतं. तर ह्यावेळेस फक्त असं बेडरूम, ऑफिस रूम ह्या रिलेटेड गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला इथं, कारण तेच मी रिपीट नाही केलं. लास्ट टाईम पण जास्त काही याच्याबद्दल दाखवलं नव्हतं फर्निचर रिलेटेड, पण ह्या व्लॉगमध्ये म्हटलं आयक्यामध्ये असं कसं फर्निचर मिळतं हे दाखवावं. तर आमचा हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आयक्यामध्ये यायचं म्हटल्यावर 2 ते 3 तास आपल्याला बिनधास्तपणे आपल्याला असं स्पेंड करावेच लागतात, कारण इथं यायचं आणि नवीन आपल्याला खूप सारे ऑप्शन बघायला मिळतात आणि आपण ते बघतो, त्याच्यामुळे अजिबात मन भरत नाही. तर ते चालूच असतं, नेहमी होतं, आमच्या बाबतीत तर नेहमीच होतं. तर मला प्लास्टिकचे बॉक्स घ्यायचे होते तर ते घेऊन झाले. आता आम्ही बिलिंग वगैरे करायला चाललेलो आहे. तर मला इथे एक छोटंसं प्लांट दिसलं ट्युलिपचं, तर ते घ्यावंसं वाटत होतं. तर आर्टिफिशियल होतं पण तरी घ्यावंसं वाटत होतं, पण पाटलांनी अजिबात नाही म्हटलं मला, तर त्याच्यामुळे ते परत एकदा ठेवून दिलं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडलास तर प्लीज लाईक बटनवरती क्लिक करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझे व्लॉग आवडताय की नाही. आणि आवडलास तर लाईक करायला विसरायचं अजिबात नाही आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही जर तुम्ही नवीन आले असाल तर. भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.